हे काय? चिठ्ठी. हो पण म्हणजे त्यात काय? माफीनामा. रिसिटमुळे झालं ना हे सगळं, म्हणून चिठ्ठीतून लिहून आणलाय. एक वर्तुळ पूर्ण होईल. मी लिहिलंय यात सगळं, तरी पण सांगते. कपिल, सॉरी, मला माफ करा. मला माहितीये मी दुखावलंय तुम्हाला, पण मला तुमचा अपमान नव्हता करायचा. मला माहितीये तुम्ही रागावलायत माझ्यावर, आणि मला हेही माहितीये की राग शांत करायचा मार्ग पोटातून जातो. म्हणून तुमच्यासाठी सोडे घालून खिचडी केली आणि पोह्याचा तळलेला पापड. आई, मला माहितीये त्यांना सोडे घालून केलेली खिचडी खूप आवडते, आणि पोह्याचा तळलेला पापड. शांतपणे जेवून घ्या आणि घरी या. उगाच बाहेर नाही राहायचं कुठे. काकू, आता संपला ना तो विषय. गौरी, तू घरी जा, मी येतेच. ठीक आहे. काकू, तुम्ही काही बोलण्याआधी मलाच तुमच्याशी जरा बोलायचं आहे. म्हणजे रामाश्रय किंवा माझ्याशी रिलेटेड कुठलाही प्रॉब्लेम प्लीज तुम्ही बाहेरच्यांशी नका डिस्कस करू. मला नाही आवडणार ते. भले माझ्याकडे आता फार पैसे नसतीलही, पण रामाश्रय आणि दोन्ही घरं ही माझी जबाबदारी आहे ना. ह्या गोष्टी सांभाळण्यासाठी जर आप्पांनी मला इथे पाठवलं असेल तर आता ते मला करू द्या ना. ती जबाबदारी मला उचलू द्या. रामाश्रय आणि दोन्ही घरं ही माझी आहेत. मी त्याचा मालक आहे. त्यामुळे मला बाहेरच्या कोणाचीच मदत नको. मान्य आहे, पण तुम्ही मला एकदा सांगा की तुम्ही मला माफ केलंत. अहो काकू, तुम्ही वयाने मोठे आहात. तुम्ही नाही माफी मागायची, तुम्ही फक्त आशीर्वाद द्यायचे. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. हा डबा घ्या. काय डब्यातून आणलेत आशीर्वाद? तसंच समजा. आणि बर का, हा अख्खाच्या अख्खा आशीर्वाद तुमच्यासाठी आहे. तुम्ही तो संपवलात तर मी समजेन तुम्ही मला माफ केलत म्हणून. येते. डबा संपवायचा आहे आणि लवकर घरी यायचे. बोल. गौरी, ते बोल. पण इथे का थांबलोय? मला बोलायचंय तुझ्याशी. मग ते आपण माझ्या घरीही बोलू शकलो असतो किंवा तुझ्या ऑफिसमध्ये, कुठेही. अगं पण माझं मन मला इतकं खात होतं ना की मला तुला लगेचच भेटायचं होतं. काय झालं? गौरी, आय एम सॉरी. फॉर व्हॉट? माझी चूक झाली. मी उगीच त्या सगळ्यात पडलो. आय एम शुअर यू कॅन अंडरस्टँड. मी तुझ्या प्रेमात पडलो होतो आणि म्हणून मी या सगळ्यात पडलो. पण माझं कपिलला दुखवायचं किंवा त्याला कमी लेखण्याचा इंटेन्शन नव्हता गौरी. हो? मग तुझं इंटेन्शन काय होतं? मला फक्त त्याला मदत करायची होती. पण मी तुला सांगितलं होतं की काही गरज नाहीये, जस्ट स्टे अवे. हो ना? अगं हो, पण गौरी, तो तुझा चांगला मित्र आहे आणि तो अपसेट असला की मग तू अपसेट होतेस, आणि तू अपसेट झालीस की मग मला ते बघवत नाही. पण मी हे सगळं विचार न करता केलं आणि तुमच्या कुटुंबात खूप प्रॉब्लेम झाले. आय एम सॉरी. फक्त काय गौरी, आय प्रॉमिस मी ह्या पुढे कधीच या सगळ्यात पडणार नाही. ओके फाईन. ओके काय फक्त नाही, मला म्हण की हो सौरभ, मी तुला माफ केलं. ओके सौरभ, मी केलं तुला.
थँक्यू सो मच गौरी, थँक्यू सो मच मला माफ केल्याबद्दल. या ओके. ठीक आहे. आणि सौरभ, मला असं वाटतंय की तू ना कपिलला भेटावंस. तो खूप हर्ट झालाय. हो, मी त्याला भेटेन ना नंतर, पण मी ज्यासाठी आज इथे आलोय ते झालंय. मी निघतो मग. गौरी, तुला किंवा कपिलला माझ्याकडून काहीही मदत लागली तर प्लीज मला सांग. ओके, निघतो. बाय. हे देवी माते, मला मदत कर. मनोभावे पूजा करते मी तुझी. माझ्या मुलीचा संसार वाचव. खणा नारळानं ओटी भरीन. माझ्या संसारावरचं हे विघ्न दूर कर देवी माते. आता आपल्या संसारावर काय विघ्न आलंय? काय काय विचारताय? तुम्हीच आणले हे विघ्न. मी स्वतःच्या संसारावर विघ्न कसं आणेन? शुद्धीवर नाहीयेस का तू? थांब, मी कांदा फोडून आणतो, नाही तर चप्पल आणतो. हे बघा, आता माझा मूड नाहीये हा तुमची मस्करी सहन करायचा. अरे हो, संसारावर संकट आलं नाही का? हो, संकटच. मला सांग तरी कसलं संकट आलंय? हेच, तुमचा विश्वास नाहीये माझ्यावर. मला किती वाईट वाटलं माहितीये तुम्हाला? आपल्या बायकोचा कोणीतरी अपमान करतं आणि त्याला जाब विचारायचा सोडून तुम्ही तिलाच सांगता की तुमचा तिच्यावर विश्वास नाहीये. विश्वास हा कुठल्याही नात्याचा पाया असतो आणि तुम्ही म्हणताय की तुमचा विश्वास नाहीये माझ्यावर. मग काय अर्थ आहे हो आपल्या नात्याला? हेच संकट आलंय माझ्या संसारावर. इंदू, मी तुला आज ओळखत नाही. तू हा जो काही प्रसंग म्हणतेस अपमानाचा, तेव्हा मी तिथं नव्हतो. पण माझा मालकांवर पूर्ण विश्वास आहे. ते तुझा कधीही अपमान करणार नाही. मात्र तू कुणाचा केव्हा कसा अपमान करशील हे मी सांगू शकतो. इंदू, तुला इतकं सांगूनही तुझ्यात यत्किंचितही बदल नाही. मी तुला सांगायला आलो होतो की मला कॉफी हवी आहे, जरा कॉफी करून देशील का? पण आता राहू दे, मी बाहेर जाऊन पिऊन येतो. अहो, असं काय करताय? मी देते ना करून कॉफी. अहो अहो, असं काय? बघितलत ना देवा, कपिलमुळे गौरीचाच काय, माझाही संसार संकटात आहे. आता असं काहीतरी कर की गौरी कपिल पासून दूर होईल, कायमची. कपिल, अरे सौरभ सॉरी म्हणायला आला होता. आणि ऐक ना, त्याने ना तुलाही सॉरी सांगितलंय आणि तुला मुद्दाम सांगायला सांगितलंय की काहीही मदत लागली ना तरी सांग म्हणून. हा, तू काल रात्री आईला काय म्हणालास? आश्रित, काय अपमान केलास तू तिचा. तू राहा त्या घरात, तू मालक आहेस ना या सगळ्याचा. आजपासून रधर, आत्ताच्या या क्षणापासून आपल्यामध्ये जे काही होतं ना कपिल, ते सगळं संपलंय. अगं गौरी, तुझं घर तुला लखलाभ,